आपले अगदी जनसामान्यांचे लाडले प्रधानमंत्री, त्यांना किती पेन्शन मिळणार आहे? मिळणार आहे की नाही? त्यांना अगदी आत्ता जरी ते घरी बसले, खरं तर मागच्या मे महिन्यात जनतेनं त्यांना घरी बसवायचीच तयारी केली होती. 2 कोंबड्या घेऊन ते उभे राहिले. पण जर घरी बसले असते तर त्यांना पेन्शन मिळाली असती 90,000 रुपये. कसे? तर एकदा खासदार निवडून आला की त्याला 25,000ची पेन्शन लागू होते हक्काने, एका टर्मसाठी, एका मुदतीसाठी. आणि त्यानंतर प्रत्येक मुदतीसाठी त्याच्यामध्ये 10,000 रुपयाची भर पडते. मोदी साहेब 3 वेळा खासदार झाले तर पहिल्या वेळेचे 25 आणि नंतरचे 10 असे 45,000 ही बेसिक पेन्शन आणि तेवढाच महागाई भत्ता, म्हणजे 45 आणि 45 मिळून 90,000 रुपये हक्काने मिळणार. मग पंतप्रधानाला, खासदाराला, मंत्र्यांना, आमदारांना ही पेन्शन जर मिळण्याचा हक्क असेल तर मग 58 वर्ष कर्मचारी असलेल्या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.